नमस्कार. मी संदीप वाकचौरे. आज चपराक प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या प्रभात रंग या पुस्तकाविषयी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आपलं जे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये आपण आज खूप सुखी समाधानी आहोत असं आपल्याला अनेकदा वाटतं. याचं कारण असं आहे की आपल्या अवतीभोवती प्रचंड वेगानं सुविधा उपलब्ध होत आहेत. माणसानं स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून अनेक प्रकारचे शोध लावले आहेत. या शोधांनी मानवी जीवनातली अनेक दुःखाचे क्षण निघून गेली आहेत. अनेकदा सुख समाधान आपल्या दारी आले आहेत असं आपल्याला वाटू लागलेलं आहे. संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये यासारख्या सुख सुविधा आल्या, पण माणसाच्या जीवनातला खरंच आनंद द्विगुणित झाला आहेत का? माणसाच्या जीवनातला आनंद हरवलाय असं आता वाटू लागला आहे. माणसांच्या हाती खूप पैसा आहे, प्रचंड वेगाने वाहणारी वाहनं आपल्या हाती आहे. आपण आकाशात झेप घेऊ इतकी शक्ती बुद्धीच्या जोरावर आपल्याला मिळाली आहे. पण आपण अवतीभोवती पाहिलं तर हे सारं आभासी आहेत असं आता वाटू लागलं आहे. अशा वेळे आपण एका नकारात्मकतेच्या छायेतही जगू लागलो आहोत. आयुष्यात दुःखाचे क्षण वाढतायत आणि अशा प्रसंगी प्रभात ते सायंकाळ असा सारा प्रवास दुःखाच्या छायेत होत असताना कधीतरी आपल्याला सकारात्मकतेची एखादी छानपैकी हवेचा एक झुळूक आपल्या अंगावरती यावी आणि आपलं आयुष्य अधिक द्विगुणित व्हावं, अधिक आनंदमय व्हावं, अशा प्रकारचे क्षण काही पुस्तके घेऊन आपल्या आयुष्यात येत असतात. रवींद्र खंदारे यांचं चपराक प्रकाशनाच्या वतीनं प्रभात रंग हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या पुस्तकामध्ये आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडत आहेत, या घटनांसंदर्भात लेखकानं ज्या नजरेनं त्याकडे बघितलंय, त्याची दृष्टी जी त्या लेखामध्ये ओतली आहे, ती दृष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आहे. या पुस्तकामध्ये शोध संवादाचा या लेखापासून सुरुवात होते. आपल्या अवतीभोवती संवाद होण्यासाठी विविध माध्यम हाती आली आहेत. आपल्या हाती असलेली समाज माध्यमं ही तर खरी संवादाची माध्यम आहे. पण खरंच आपला संवाद होतो आहे का? आज आपण माणसं एकमेकाच्या शेजारी बसतात, पण संवाद होताना दिसत नाही. आपण आभासी संवादावर अधिक गुंतून पडलो आहोत. प्रत्यक्ष माणसाचा संवाद ही माणसाची गरज आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं जे पहिलं रडणं आहे, हे रडणं एक प्रकारचा संवाद आहे. आणि संवादाची भूक आपली उंचवायला हवी आहे, वाढायला हवी. आपले जे ताणतणाव आहेत, हे ताणतणाव कमी करण्याचं एक माध्यम म्हणजे संवाद आहे. पण आज दुर्दैवानं आपल्याला संवादाची भूक लागताना दिसत नाही आहे. त्यामुळे आपलं आयुष्य अधिक दुःखाच्या छायेत चाललंय, अशा प्रकारचा विचार आपल्या सतत मनात येत असतो. खंदारे यांनी शोध संवादाचा यामध्ये अशाच प्रकारची भूमिका मांडली आहे. आपल्या अवतीभोवती जे काही घडत आहे, अशा एका प्रसंगाला सोबत घेऊन त्यांनी संवादाची किती नितांत गरज आहे याची मांडणी प्रामुख्याने या लेखामध्ये केली आहे. आणि हे खरं आहे की आपल्याला खरोखर संवाद जर करता आला नाही तर आपण जगू शकू का, याबद्दल शंका यावी, अशी आपली आजची वर्तमानातली परिस्थिती आहे. आपण जितकं आनंदानं बोलत जाऊ, आपण जितका संवाद करत जाऊ, तितकं आपलं आयुष्य समृद्ध होत जाणार आहे. शेवटी शब्द हेच आपल्या आता आयुष्यातलं एक महत्वाचं साधन आहे. त्यामुळे आपण या शब्दांच्या माध्यमातून संवाद जर उत्तम करू शकलो तर आपला आनंद जो आहे तो द्विगुणित होईल. आणि अशा प्रकारे दृष्टी देणारा लेख या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. दुसरा जो विचार त्यांनी मांडलाय की वाढता जो स्क्रीन टाइम जो आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी अत्यंत चांगली एक भूमिका मांडलेली आपल्याला दिसते आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये जगभरातले संशोधन सांगतायत की भारतीय समाजमनामधली आणि मुलांमध्ये सुद्धा स्क्रीन टाइम बद्दलची चिंता करावी अशी एक परिस्थिती आहे. साधारणपणे भारतीय समाजमनामध्ये 7 ते 8 तास लोक आता स्क्रीन टाइम वरती खर्च करतायत. आणि जितका स्क्रीन टाइम तुमचा जास्त राहील तितक्या मोठ्या प्रमाणावर मानवी जीवन दुःखाच्या छायेत जाईल, अशा प्रकारची भूमिका अलीकडचे काही संशोधक मांडू लागलेले आहेत. आणि अशा प्रसंगी आपला स्क्रीन टाइम जर अधिक असेल तर आपण अधिक चिंता करायची आवश्यकता आहे. स्क्रीन टाइम जास्त असणं याचा अर्थ आहे आपले ताणतणाव वाढत जाणं आहे. आणि ताणतणाव वाढत जर गेली तर पुन्हा एक दुःखाच्या छायेत आपला विषय जाणार आहे. त्यामुळे मुलांना आपण आज सांगतोय की तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. मुलं मोबाईलवरती सातत्याने आपल्या दिसतात. शाळेमधला बराच अभ्यास मुलं आता वेगवेगळ्या प्रकारचे एआयचे टूल्स वापरून पूर्ण करतायत आणि त्यांचा स्क्रीन टाइम वाढतोय. अशा प्रसंगी आईबाप चिंतेमध्ये आहे. तर या निमित्तानं आईबाप म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपलाही स्क्रीन टाइम कमी होण्याची आवश्यकता आहे. आपण मुलांना जे सांगतो ना ते मुलांना पटतं असं होत नाही. आईबाप जे करतात त्याचा अनुकरण मुलं करत असतात. आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर आई वडिलांनी पण स्क्रीन टाइम स्वतःचा कमी करण्याची आवश्यकता आहे. असा एक नवा दृष्टिकोन त्यांनी दिला. त्याचे विपरीत परिणाम काय होता याची मीमांसा, एकूण मांडणी, विवेचन त्या त्यांच्या लेखामध्ये आपल्याला होताना दिसतंय. त्यासोबत लाख मोलाची हालचाल नावाचा त्यांचा लेख आहे, तोही खूप छान आहे.
की आपल्याला आज खूप सुविधा मिळत आहेत आणि सुविधा मिळत असल्यामुळे आपला एकूणच शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या कमी होताना दिसत आहेत. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे आरोग्याचे प्रश्न आता गंभीर होत आहेत आणि आपली मैदानं तुटत चालली आहे. मुलं आता पुन्हा घरी स्क्रीन टाइमवरती वेळ खर्च करतायत. मोबाईल बघणं असेल, टीव्ही बघणं असेल, पुस्तक वाचणं तर मुलांचा जवळपास थांबलाय, पण मैदानाशी असलेले जे नातं आहे ते नातं मुलांचं आता तुटत चाललेलं आहे. आणि म्हणून हालचाल ही आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट आहे याचा एक चांगला लेख आपल्याला या निमित्ताने या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. एक लेखामध्ये त्यांनी आपला रानमेवा आवडीने घ्यावा अशा एक प्रकारचा एक शीर्षकाखाली एक लेख या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलाय. अलीकडे आपल्या साऱ्याच आयुष्यामध्ये आपल्याला परदेशी फळं आता बाजारात मिळत आहेत आणि आपण ती परदेशी फळं खाऊन आनंदाने जगतो. खरं तर आपला जो रानमेवा आहे गावाकडचा तो किती सुंदर होता. अलीकडे तो रानमेवा हळूहळू कमी होत चाललाय आणि आपल्याला रानमेवा खाणं हे आता प्रतिष्ठेचं वाटावं अशी सारी परिस्थिती आहे. आपल्याला सफरचंद हवे असतात पण आपल्याला गावाकडची बोरं चालत नाही, आपल्याला गावाकडची करवंद चालत नाही. गावाकडच्या चिंचा, बोरं ही सारी रानमेव्याचा भाग होता एका काळचा. आज आपल्याला तो फारसा दिसत नाही आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये आपल्या गावाकडचा जो रानमेवा आहे हा रानमेवा किती महत्वाचा आहे, तो आनंद देणार आहे, आपला आनंद द्विगुणित करणार आहे, अशा प्रकारची खूप माहिती आपल्याला या निमित्तानं या पुस्तकामध्ये मिळते. आहाराबद्दलचा एक विचार त्यामध्ये आहे. निसर्ग विकासाची दृष्टी नेमकी काय आहे त्याबद्दलचा विचार आहे त्यांनी खूप छान रीतीने मांडलाय. आयुष्यामध्ये छंद जे आहेत त्या छंदाविषयी ते सांगतायत. छंद किती कामाचा अशा नावाचा एक लेख आहे. आयुष्यामध्ये आपल्याला छंद असणं किती आवश्यक आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येईल. मनुष्य आयुष्यभर पैसा कमवतो आणि पैसा कमवूनही अकाउंटवरचा बॅलन्स वाढत जातो पण सुख मात्र त्या पद्धतीमध्ये वाढत नाही. तर आपल्या आयुष्यात आपण काही गमवलं हे आपल्या हळूहळू लक्षात येतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद द्विगुणित करण्यासाठी छंदाची आवश्यकता हे आपल्याला हळूहळू करतं. आपल्याकडे संकल्प दिन नावाची गोष्ट असते. 1 जानेवारी उजाडला की आपण रोज नवे संकल्प करतो किंवा आपल्याला नवीन वर्षामध्ये नवे संकल्प करायचा असतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण संकल्प करतो. प्रत्येक धर्मातले लोक त्या त्या नव्या वर्षामध्ये संकल्प करतात. पण खरंच ते टिकतात का? ते टिकत नसेल का टिकत नाही? संकल्प किती महत्वाचा आयुष्यामध्ये आहे. आयुष्यामध्ये स्वतःची सुधारणा करण्यासाठी, स्वतःमध्ये समृद्धपणाची एक वाट निर्माण करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे संकल्प करणं आवश्यक आहे. संकल्प म्हणजे नेमकी काय याबद्दलचं एक विवेचन आपल्याला या निमित्तानं या पुस्तकात वाचायला मिळतं. दूरदृष्टीबद्दलचा एक लेख त्यामध्ये आहे. सामूहिक शिस्त जी आहे ती आपली जबाबदारी आहे. आज आपल्या भारतीयांमध्ये एक सामूहिक शिस्त जी गोष्ट असावी लागते ती दिसत नाहीये. आपण रस्त्यावरून जात असताना ज्या पद्धतीनं लोक वागतायत, ज्या पद्धतीने लोक वर्तन करतायत, गाडी पार्किंगचे असेल, गर्दी ट्रॅफिकचा प्रश्न असेल, हे सारं आपलं जे आहे ते बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. आपली सामूहिक जबाबदारी जी आहे ती सामूहिक जबाबदारी आपली हळूहळू संपुष्टात येते आहे आणि ही संपुष्टात येत असल्यामुळे आपल्या समाजामधले अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, संघर्ष वाढत आहेत. अर्थात संघर्ष वाढत असले तरी त्यासाठी त्यांनी जे संवादित त्रिसूत्री सांगितली आहे, प्लीज, सॉरी अँड थँक्यू, हे तिन्ही शब्द किंवा शब्द नाहीये तर मानवी जीवनाची नाती अधिक भक्कम करायला लावणारे असे हे 3 शब्द आहेत. या शब्दांचं मोलही या लेखामध्ये आपल्याला असं मिळतं. एकूणच प्रभात नावाच्या दैनिकामध्ये जी मालिका त्यांनी साप्ताहिक लेखामध्ये चालवली होती त्या मालिकेचे अत्यंत सुंदर असं पुस्तक वाचकांना मिळतंय. हे पुस्तक हाती घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये असलेली एक नकारात्मक दृष्टी किंबहुना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांकडे आपण ज्या नजरेने पाहतो त्या नजरेच्या पलीकडे काही दृष्टिकोन देणारे लेख यामध्ये आहेत. आपण सर्वांनी वाचावेत असं एक सुंदर पुस्तक चपराक प्रकाशनानं आपल्या हाती दिलं आहे.